मालतीच्या या मध्यमवर्गीय गावातील एक सामान्य गृहिणी होत्या. पण जेव्हा त्यांची मुले खूप लहान होती तेव्हा त्यांच्या कुटुंबासोबत म्हणजे तिचे पती आणि तिच्या मुलांसोबत शहरात आले होते. शहरात आल्यावर सुरुवातीचे काही दिवस फारच अवघड गेले. सुरुवातीला खायला अन्न नव्हतं, घालायला नीट कपडे देखील नव्हते. ते खूपच साधं आणि गरिबीचे जीवन जगत होते. कारण मालतीजींच्या पती सुधाकरजींची नोकरी फार चांगली नव्हती. जेव्हा ते शहरात आले तेव्हा काही पैसे घेऊन आले होते आणि त्या पैशातून काही दिवसांचा खर्च चालवत होते. ते लवकरच स्वतःसाठी नोकरी शोधू लागले चांगल्या प्रकारची. पण काम लवकर मिळालं नाही, त्यामुळे सुरुवातीला आर्थिक तंगीमुळे ते मजुरी करू लागले. नंतर हळूहळू ते एका कारखान्यात काम करायला लागले आणि तिथून काही पैसे मिळू लागले. दुसरीकडे त्यांची पत्नी मालतीजी घरकामात खूप हुशार होती, त्यामुळे ती घर सांभाळत असे. जेव्हा कुठल्या लग्नात किंवा कार्यक्रमात जेवण करायचं असायचं तेव्हा मालतीजी लोकांसाठी जेवण बनवायची. त्यामुळे तिला महिन्यात काही दिवस काम करून चांगले पैसे मिळायचे. मालती आणि सुधाकर यांनी खूप वर्ष मेहनत करून 3 वर्षात काही पैसे साठवले होते. त्यांनी ठरवलं आपण एखादं छोटं दुकान उघडूया का. ना कोणासाठी काम करावं लागेल, ना कोणाचं काम करावं लागेल, ना कोणाचं ऐकावं लागेल आणि तुम्हाला जो काही नफा होईल तो सगळा तुमचाच राहील. मग आता त्यांनी एका दुकानाबद्दल चौकशी केली. त्यांनी विचार केला की काही खाद्यपदार्थ आणि किराणा वस्तू दुकानात ठेवता येतील आणि जनरल स्टोअरमध्ये सगळ्या किराणा सामानाचा साठा ठेवून त्यांचा खर्च कुठल्याही परिस्थितीत भागवता येईल. असा सगळा विचार करत असताना त्यांनी दुकान खरेदी करण्याचा निर्णय घेतला. पण त्यांच्याकडे 60 ते 70 हजार रुपये कमी पडत होते. सुधाकरने मालतीच्या दुकानाबद्दल सांगितलं मालतीला. तेव्हा मालतीजींनी सुधाकरला सांत्वना दिली आणि म्हणाल्या, काळजी करू नकोस, तुम्ही जसं म्हणता तसं सगळं होईल आणि तुम्हाला हवं असलेले दुकानही मिळेल. मग सुधाकरने प्रश्नार्थक नजरेने आपल्या बायकोकडे पाहत म्हणाले, मालती, पण ते कसं होणार आहे. आपल्याकडे इतके पैसे नाहीत आणि जर पैसे दिले नाहीत तर इतक्या छान ठिकाणाचं दुकान आधीच कोणीतरी घेऊन जाईल. त्या दुकानात राहणाऱ्या माणसाची माझं थोडं ओळखीत होतं, म्हणून त्याने मला त्या दुकानाबद्दल सांगितलं. मग मालतीजींनी त्यांच्या बत्तीतून काही पैसे काढले आणि ते पतीला दिले, जे इतक्या दिवसापासून सुनेच्या जमा खात्यात साठून होते आणि आतापर्यंत त्यांनी खूप पैसे जमा केले होते. म्हणून मालतीजींनी बँकेतून 70 हजार रुपये काढले, ते त्यांच्या पतीला दिले आणि म्हणाल्या, हे घ्या, उरलेली रक्कम आहे, जाऊन ते दुकान खरेदी करा. शेवटी त्यांनी ते दुकान विकत घेतलं. अशा प्रकारे दुकान घेतल्यानंतर त्यांनी त्यांच्या योजनेनुसार थोडं सामान भरलं. दुकान साधं असल्यामुळे काही दिवसात ते चांगलं चालू लागलं. मालतीजी आणि त्यांचे पती असंच दुकान सांभाळू लागले. पुढील 2 वर्षात त्यांनी चांगली प्रगती केली होती. मालती मुलांना चांगलं शिक्षण देखील देत होती. आणि आता सर्वात आधी सुधाकरजींनी त्यांची बायको मालतीला बाहेरच्या कामातून मोकळं केलं आणि तिला घरी राहून मुलांची काळजी घ्यायला सांगितलं. कारण आता तसं खूप कष्ट करायची गरज नव्हती. मालतीने मुलांवर लक्ष केंद्रित केलं. त्यांची आर्थिक स्थिती सुधारली होती, त्यामुळे त्यांच्यासाठी मुलांपेक्षा महत्त्वाचं दुसरं काही नव्हतं. काळानुसार सुधाकरचं दुकान आणि व्यवसाय देवाच्या कृपेने वाढत गेला. आता त्यांची मुले सरकारी शाळेऐवजी खाजगी शाळेत जाऊ लागली आणि ते चांगलं आयुष्य जगू लागली, चांगल्या शाळेत जाऊ लागली. पण आत्तापर्यंत ते भाड्याच्या घरीच राहत होते. पण जेव्हा देव त्यांच्यासोबत होता तेव्हा अडचण काय होती. हळूहळू मग त्यांनी पैसे बचत करायला सुरुवात केली आणि 10 ते 12 वर्षात जेव्हा त्यांच्या मुलांनी शिक्षण पूर्ण केलं तेव्हा त्यांनी स्वतःचं घरही विकत घेतलं होतं. मुलगी कोमल तिच्या पालकांवर खूप प्रेम करायची आणि दोन्ही मुलगेही त्यांच्या पालकांचा खूप आदर करायची. त्यांना 2 मुलं आणि 1 मुलगी होती. संपूर्ण कुटुंब खूप आनंदाने एकत्र राहत असायचं. सगळे एकमेकांची काळजी घेत होते, आदर करत होते, एकमेकांवर खूप प्रेमही करायचे. पण वेळ नेहमी सारखा राहत नाही. काळाबरोबर नाती बदलतात आणि त्या बदलत्या नात्यांसोबत ती नाती बदलणं ही निसर्गाचा गोष्टच आहे. कधी लग्नानंतर, कधी वेळ आणि परिस्थितीनुसार माणूस बदलतो. सध्या मात्र त्यांचा काळ आणि परिस्थिती दोन्ही छान होतं. मुलाने आपलं शिक्षण पूर्ण केलं आणि आता ते पदवीधर होतात. सुधाकर घर आणि दुकान दोन्ही स्वतःच्या नावावर घेतलेलं होतं. एकीकडे सुधाकर राव घरासाठी पैसे बचत करत होते, तर दुसरीकडे आपल्या उत्पन्नाचा स्रोत वाढवण्यासाठी काहीतरी नवीन विचार करत होते. काही काळानंतर त्यांनी दुसरं दुकानही उघडलं
आता मुलं शिकत असल्यामुळे आणि ते एका दुकानाचे व्यवस्थापन करत असल्यामुळे त्यांनी दोन्ही दुकानांमध्ये काम करणाऱ्या मुलांना दुकानातच ठेवायचं, कारण ते दुकान नीट सांभाळू शकतील. आता सुधाकरजी एकटे दोन्ही दुकानांचं काम पाहत होते. कधी एका दुकानात बसायचे तर कधी दुसऱ्या दुकानात. त्यांनी कधी सगळं काम त्यांच्या कामगारांच्या हातावर सोडलं नाही, कारण बेईमानी ही अशी गोष्ट आहे की काही पैसे पाहून माणसाच्या मनात लोभ कधी येईल ते सांगता येत नाही. म्हणून दुकानाचा सगळा कारभार ते स्वतः सांभाळत होते. दुकानात काम करणाऱ्या मुलांना स्वतःच्या मुलांप्रमाणे वागवायचे आणि त्यांची खूप प्रेमाने काळजी घेत असायचे. आणि दुसरीकडे त्यांची स्वतःची मुले शिकत होती. दोन्ही मुलं झाल्याने त्यांची मुलगी कोमल खूप लहान होती आणि ती खूप खोडकर पण होती. त्यामुळे कुटुंबातील सगळे तिच्यावर खूप प्रेम करत होते. प्रेमाने आणि काळजीने वाढलेली कोमल तिच्या आईबाबांची आणि भावांची अभिमानाची एक प्रकारे गोष्टच होती. सगळे तिला खूप आवडायचे. सगळ्यांना ती आवडायची देखील. कालांतराने त्यांच्या मुलांनाही पदवी मिळाली. मग सुधाकरजींनी मुलांना विचारलं, तुम्हाला तुमच्या शिक्षणानुसार नोकरी करायची आहे का की वडिलांचं काम सांभाळायचं आहे? तेव्हा मुलांनी म्हटलं, बाबा तुम्हाला जे योग्य वाटेल तेच करू. आम्ही ते करायला तयार होतो. पण सुधाकर कोणत्याही गोष्टीत दखल घेत नव्हते. म्हणून ते मुलांना त्यांच्या आयुष्यातले महत्त्वाचे निर्णय स्वतः घेण्यास सांगायचे. म्हणजेच मुलांनी स्वतः ठरवायचे की नोकरी करायची आहे का तर ते करू शकतात, आणि दुकान सांभाळायचं आहे तर तेही करू शकतात. तसंच त्यांना नोकरीची काय गरज होती? त्यांचा स्वतःचा व्यवसाय चांगला चालला होता. आता काही मुलांनी काही ठरवलं नाही आणि म्हणाले, बाबा आपण इतकं शिक्षण घेतलंय तर आपल्या क्षेत्राशी संबंधित नोकरी शोधण्यात काय हरकत आहे? प्रत्येक वेळेप्रमाणे सुधाकरजींनी यावेळीही आपल्या मुलांना पूर्ण पाठिंबा दिला आणि म्हणाले, बेटा तुम्हाला जे काही करायचं आहे तेच करा. त्यामुळे त्यांनी कधीच मुलांवर दबाव टाकला नाही. त्यांच्या मुलांनी त्यांच्या शिक्षणानुसार नोकरी शोधायला सुरुवात केली. काही काळ नोकरी लागली नाही तेव्हा मुलांनी ठरवलं की ते वडिलांच्या दुकानात बसून काम करतील. आणि त्यातून सर्वात मोठी गोष्ट म्हणजे जेव्हा त्यांचं स्वतःचं काम असेल तेव्हा नोकरी करण्याची गरजच काय? ते त्यांच्या दुकानात स्वतःच मालक म्हणून बसतील, जिथे त्यांना त्यांच्या मर्जीने काम करता येईल. ते काही काळ असंच काम करत राहिले. दुसरी नोकरी त्यांनी काही बघितली नाही. नंतर जेव्हा मुलांना या कामात फायदा दिसू लागला तेव्हा दोघेही मुलं एक एक दुकान सांभाळू लागले आणि ते सुधाकरजी दोन्ही दुकानांवर फेरफटका मारायचे. मग जेव्हा मुलं त्यांच्या दुकानांची काळजी घेऊ लागली तेव्हा सुधाकरने मुलांच्या लग्नाचा निर्णय घेतला. मुलांनी दुकाने पूर्णपणे ताब्यात घेतली आणि त्यांनी दोन्ही मुलांचे लग्न करून दिले. आता वेळ जात होता. त्यांची मुलगी कोमल पदवीच्या पहिल्या वर्षात होती आणि अभ्यासात खूप हुशार देखील होती आणि तिला काहीतरी मोठं करायचं होतं. दोन्ही मुलांनी फक्त आपले छंद आणि स्वतःची इच्छा व्यक्त केल्या. 12वी नंतर कोमलने परदेशात जाऊन शिक्षण पूर्ण करण्याची इच्छा दाखवली. पण मालती आणि सुधाकर तिला परदेशात पाठवण्याचा निर्णय घेऊ शकले नाहीत. जेव्हा सुधाकरने मुलांसोबत बसून कोमलच्या परदेशी जाण्याबद्दल बोललं तेव्हा त्यांना कळलं की पैशांच्या खर्चामुळे मुलीला तिथे पाठवणं शक्य नाही, कारण वेळेनुसार खर्च वाढत चालला होता. मुलांच्या लग्नानंतर घराचा खर्चही वाढला होता आणि लग्नातही खूप खर्च झाला होता. त्यामुळे त्यांनी काही कर्जही घेतलं होतं. म्हणून कर्जाचे हप्तेही भरायचे होते. रोजची कमाई सगळ्यांना दिसायची, पण जे कमवतं त्यालाही खर्च कळतो. तेही तसंच होतं, पण खर्चही तसाच होता. म्हणून सुधाकरला मुलीला परदेशात पाठवण्याआधी खूप विचार करावा लागला. ती 12वी झाली की कोमलने वडिलांना सांगितले की तिला पुढचं शिक्षण परदेशात घ्यायचे. तेव्हा वडिलांनी तिला समजावलं, बेटा तुला विदेशात जाऊन शिक्षण घेण्यापासून कोणीही थांबवणार नाही, पण त्यासाठी तुला खूप मेहनत करावी लागेल, कठोर अभ्यास करायचा आहे. आणि कोमलने 12वीमध्ये मग खूप मेहनत केली, खूप चांगले मार्क्स मिळवले आणि परीक्षा फर्स्ट क्लासने पास झाली. मग कोमल परदेशात शिक्षणासाठी गेली आणि तिथे पूर्ण मन लावून शिक्षण घेतलं. मुलगी परदेशात असताना मालती आणि सुधाकरला सुरुवातीला खूप अवघड वाटलं, पण घरात 2 सुना होत्या त्यामुळे कोमलची गैरहजेरी फारशी जाणवली नाही. आणि त्या दोघी बहिणी झाल्या होत्या. त्यामुळे त्या एकमेकांशी चांगल्या प्रकारे जुळवून घेत होत्या. इथे दोन्ही मुलं दुकानांचं सगळं काम सांभाळू लागली होती, पण तरी त्यांना व्यवसायाबाबत फारसे ज्ञान नव्हते. म्हणून सुधाकर दोन्ही दुकानांकडे पाहत बाहेरची सगळी कामे सांभाळत राहायचे आणि मुलांना शिकवत राहायचे.
एकदा सुधाकरजी एका दुकानातून दुसऱ्या दुकानात जात असताना रस्त्यावरून एका मोठ्या ट्रकने त्यांना धडक दिली. एका माणसाने त्यांना रस्त्यावर बेहोश अवस्थेत आणि डोक्यातून रक्त वाहत आहे असं पाहिलं. त्यांनी लगेच त्यांना रुग्णालयात नेलं आणि पोलिसांना कळवलं. त्यानंतर सुधाकरच्या कुटुंबाला ही बातमी कळली. सुधाकरने शेवटच्या शब्दात पोलिसांना सांगितले की एका ट्रक चालकाने त्यांचा अपघात घडवून आणला होता. त्या दिवशी कोमलला कळलं आणि ती लगेच तिच्या वडिलांना भेटायला निघाली. दुसऱ्या दिवशी सकाळी कोमल भारतात पोहोचली तेव्हा तिचे वडील लई शुद्धीवर आले होते. त्यांनी पोलिसात एक तक्रार दिली ज्यात त्यांनी अपघाताबद्दल सांगितलं होतं आणि आपल्या मुलीला समजावलं की मी जिवंत असताना तुमच्या आईला खूप प्रेम आणि आदर दिला. आता मी नाही राहणार, पण तुम्ही दोघीही तिची काळजी नीट घ्या, तिला कधी त्रास होऊ देऊ नका. हे शब्द त्यांनी आपल्या मुलांना सांगितले. त्यांचे शेवटचे शब्द होते. त्यानंतर जेव्हा सुधाकरने डोळे मिटले तेव्हा त्यांनी कधीच डोळे उघडलेच नाही. पतीच्या जाण्याचं दुःख मालतीजींसाठी खूप खोल होतं. यांच्या आधारावर त्यांनी आयुष्यातील सगळी सुखदुःख आनंदाने पार केली होती. आज त्याच जीवनसाथीने तिला सोडून दिलं होतं. खूप कष्ट करून तिने स्वतःला सांभाळलं आणि मग जेव्हा कुणी आपल्याला सोडून जातो तरी आपल्याला आयुष्य जगावं लागतं. आयुष्य संपत नाही. सुधाकरराव निघून गेले होते, पण त्यांना त्यांच्या मुलांना त्यांचं कर्तव्य पार पाडावं लागलं. मुलगी पुन्हा शिक्षणासाठी परत परदेशात गेली होती खरं तर कोमलला सुरुवातीपासूनच डॉक्टर बनायचं होतं, म्हणून ती शिक्षणासाठी परदेशात गेली होती. मुलांनी आधीच दुकानाची नीट खबरदारी घेतली होती आणि आता ते त्यांच्या परिसरात एक प्रसिद्ध व्यक्ती झाले होते, ज्यांचा खूप सन्मान केला जात असायचा. काही महिन्यांनी मालतीच्या घरी नातू जन्माला आला, म्हणजेच बाळ आलं. घरात खूप आनंद पसरला. मालती या आनंदात तिचं दुःख विसरायची. ते आपल्या नातवंडांसोबत घरी राहून त्या दुःखाला विसरायचा प्रयत्न करत असायची. आता तिचा मुलगा आणि सून सगळं सांभाळत होते. सर्व पैसे कारभार त्यांच्या हातातच असत. जोपर्यंत सुधाकरराव जिवंत होते तोपर्यंत मालतीला कधी तिच्या पतीकडून एक पैसाही मागावा लागत नव्हता. प्रत्येकाला काही ना काही गरज असते, त्यासाठी पैशांची गरज पडतेच. पण जेव्हा ती तिच्या मुलाला म्हणाली, बेटा तुझे वडील माझ्या खर्चासाठी दर महिन्याला काही पैसे देत होते. मी आणि तुझे वडील एका अनाथ आश्रमाशी निगडीत होतो, म्हणून ते दर महिन्याला मला 5,000 रुपये देत होते. त्यापैकी मी स्वतःसाठी 2,000 रुपये ठेवत असे आणि आश्रमातील मुलांना 3,000 रुपयांचं अन्न देत असे. त्यामुळे मुलेही यावर खूप खुश होतात. म्हणून मला वाटतं तुलाही आपल्या वडिलांसारखीच मेहनत करावी लागेल. पण मुलगा यावर काही बोलला नाही. पण जेव्हा एकदा तारीख आली आणि त्याच्या आईने त्याला पुन्हा 5,000 रुपये मागितले तेव्हा मुलगा म्हणाला, आई मला एक गोष्ट समजत नाही, तुझ्याकडे इतके पैसे आहेत का की तू ते कोणालाही देत राहशील? जर कुणी दारात भीक मागायला आला तर तू त्याला नेहमी काहीतरी देऊन पाठवतेस, कधी 50 रुपये, कधी काही 100 रुपये. आणि त्याशिवाय मी तुला त्या अनाथ मुलांसाठी दर महिन्याला 5,000 रुपये का द्यावे? मला समजत नाही तुला एवढे पैसे का हवे आहेत. कारण सगळं काही घरात येतं. मी म्हणेल वडील जिवंत असताना ते तुला पैसे देत होते, पण आता परिस्थिती वेगळी आहे. आता महागाई इतकी वाढली की दुकानातून किती पैसे वाचवता येतील. आपण ज्या पैशांसाठी वस्तू घेतो त्यातील अर्धेही वाचत नाही. अशा परिस्थितीत आपल्याला मुलांचे शिक्षण, घर खर्च आणि बाकी सगळं सांभाळावं लागतं. असं म्हणत मुलगा आईला पैसे न देता बाहेर निघून गेला. पण मालतीजी तिथेच उभी राहिली. मालती मनात विचार करू लागली की मी त्याला असं काय बोलले की तो इतका रागून माझ्यावर इतका रागून निघून गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी सून मुलीला म्हणाली, ऐका ना, मला 2,000 रुपये हवेत. मला माझ्या बहिणींसोबत खरेदीला जायचे. त्यावेळेस मुलाने लगेचच पत्नीला पैसे दिले. पण मालतीजी खूप रागाच्या भरात आल्या, पण काय करू शकत होत्या त्या. मनात येऊन मुलाला जाब विचारावा याचा विचार आला. पण रागात काही बोललं तर प्रकरण आणखी बिघडेल, म्हणून शांतपणे मुलाला सांगितलं, बेटा तुझ्याकडे तुझ्या पत्नीसाठी 2,000 रुपये देण्यासाठी आहे, पण त्या गरीब मुलांना देण्यासाठी नाहीत. आणि खरेदीचा विषय आहे तर दोघांनीही या महिन्यात खूप खरेदी केली आहे. आता पुन्हा या महिन्यात इतकं का? कपड्याबाबत तुम्ही काय करणार? यामुळे मुलगा आणि सून दोघांनाही खूप वाईट वाटलं. ते म्हणाले, आई तू आमच्या कामात लक्ष देऊ नको.
आमच्याबाबत असं बोलणं ठीक नाही. मुलगा म्हणाला, आई तू फक्त स्वतःच्या कामात लक्ष दे. प्रत्येक गोष्टीची मर्यादा असते. आता जर आम्ही आमच्या बायकांना काही पैसे दिले तर देण्यापूर्वी तुझी परवानगी घेऊ का? या वयात त्यांनी आपले छंद पूर्ण केले नाहीत तर कधी करतील? मालतीजींनी मुलांना सांगितलं, छंद आणि गरज यामध्ये खूप फरक असतो. मुलांनी, मी जे पैसे मागत होते ते कुणाच्या तरी गरजेसाठी होते आणि तू जे पैसे वाया घालवत आहेस ते कुठल्या तरी कारणाशिवाय नाहीत, तर फक्त छंदासाठी आहेत. मालतीजी ज्या एक स्वाभिमानी स्त्री होत्या, ज्यांच्या पतीने त्यांच्यासाठी खूप काही केलं होतं, ते कोणाचं ऐकायला तयार नव्हत्या. त्या दिवशी मुलं शांतपणे दुकानावर गेली आणि सुना त्यांच्या सासरच्या घरात टोमणे मारू लागल्या. मालतीजी सुनांनी त्यांच्या सासूशी लहान सहान गोष्टींवर वाद घालू लागल्या. मालतीजींनी त्यांच्या मुलांना सांगितलं की यावेळी तरी मला काही पैसे द्या, मला दिवाळीत गरिबांना काही मिठाई वाटायची आहे. त्यामुळे घरात आनंद, समृद्धी आणि आशीर्वाद येतील. जर आपल्याला गरिबांकडून आशीर्वाद मिळत राहिले तर ते आपल्या कुटुंबासाठी चांगले होईल. तुमचे बाबाही पहिले कायमच द्यायचे. मुलांनी लगेच त्यांच्या आईला झटकारले आणि म्हणाले, हे खूप झालं आई. तू इतकी श्रीमंत आहेस का की तुला कुठेही पैसे वाया घालवायचे असतात? गेल्या महिन्यात तू त्या गरिबांना 5,000 रुपये देण्याबाबत इतका वाद घातलास आणि आता तुला गरिबांना मिठाई वाटायची आहे. असं बोलून काही होत नाही आई. अर्धा किलोमीटरचा डबा 350 रुपये लागतात. आता जर तू गरिबांना मिठाई वाटलीस तर ते आपल्याला किती महागात पडेल. एवढं श्रीमंत असल्याचा भास आम्हाला कसा होणार आणि मग त्या गरिबांकडून आम्हाला काय फायदा होणार? जर तू आमची कुठल्याही प्रकारे मदत करू शकत नसशील तर किमान आमचे खर्च वाढवण्याचा प्रयत्न तरी करू नकोस. आता मुलगा आणि सून दोघेही प्रत्येक गोष्टीवर उलटसुलट आईला बोलू लागले होते आणि इथे मुलांनी दिवाळीला त्यांच्या सासऱ्यांना 2,500 रुपयांची मिठाई, कपडे आणि भेटवस्तू पाठवल्या होत्या. हे सगळं पाहून मालतीजींना खूप पुन्हा राग आला. म्हणाली ती, दिवाळीला विनाकारण 50,000 रुपये खर्च केलेस आणि त्या आश्रमात 3,000 रुपये खर्च केले असते तर काय बिघडलं असतं? पण काही हरकत नाही बेटा. जेव्हा मुलाने स्वतः आईचं ऐकणं बंद केलं होतं तेव्हा मालतीजींना वाटलं, आता जेव्हा माझे मुलगे कोणतेही पैसे द्यायला तयार नाहीत, दान द्यायला तयार नाहीत, तर ठीक आहे की त्यांची इच्छा आहे. मी अजून काय बोलू शकते त्यावर त्यांना? म्हणून त्या गप्प बसायला सुरुवात केली. आता मुलांना काही सांगत नव्हत्या त्या. तुम्हाला जसं वाटेल तसं करा. जर तुम्हाला चांगलं कर्म करायचं नसेल तर ठीक आहे. हळूहळू मुलगा आणि सून खूप पैसे खर्च करू लागले दुसरीकडेच. रोज कधी चित्रपट बघायला जायचं, कधी बाहेर जेवायला जायचं. मग घरी येत असं करत करत त्यांनी त्यांची दुकाने उद्ध्वस्त केली. फक्त 2 वर्षात त्यांची स्थिती आधीपेक्षा खूपच खराब झाली. आता त्यांच्याकडे खर्च करायलाही पण पैसे राहिले नव्हते. पैसे वाया घालवायचे तर सोडाच, त्यांनी त्यांच्या वडिलांनी इतक्या कष्टाने मिळवलेला सन्मानही खराब केला होता, दुकानही खराब केली. वाईट मैत्रीत पडून ते दुकानात जाता जाता जवळपास बंदच केले होते दुकानं. त्यामुळे त्यांना कोणताही नफा मिळत नव्हता. दुकानात काम करणाऱ्या मुलांनीही त्यांना फसवायला सुरुवात केली, कारण त्यांना ठाऊक होतं की या मालकांच्या मुलांना व्यवहाराचं काहीच फारसं ज्ञान नाही. ते फक्त स्वतःच्या मजेत आहेत आणि तसंच करत करत ते बुडत चालले आहेत. पैशांचं काही नॉलेज नाही. जेव्हा त्यांचं कर्ज वाढलं तेव्हा मुलांनी आईला सांगितलं, आई असं वाटते की आपण दुकान भाड्याने द्यावं, म्हणजे घरात थोडे पैसे येतील. मग दुसऱ्या मुलाने म्हटलं, तू मूर्ख आहेस. मला वाटतं की आपल्याला ते दुकान विकावं लागेल. तू दुकानाच्या कागदांवर सही कर, म्हणजे आपण ते विकून कर्ज मोकळं करू शकतो. बघ आई, जर कर्जदार आपलं जीवन कठीण करत असतील तर ह्या सगळ्या मालमत्तेचा काय उपयोग? म्हणून कृपया कागदांवर सही कर, म्हणजे ते दुकान विकून टाकता येईल आपल्याला आणि त्या पैशाने आपलं कर्ज फेडू शकू. त्यावेळेस मालतीजींनी दुकान विकायला नकार दिला आणि तिने तिच्या मुलांना सांगितलं की तुम्ही तुमच्या उधारीमुळे, तुमच्या चुकीच्या कामगिरीमुळे स्वतःचं कर्ज तुम्ही वाढवून घेतलंय. तेही कोणत्याही योग्य कामासाठी नाही. तुम्ही स्वतः कधी मेहनत केली नाही. तुमच्या बाबांचे, माझ्या पतीचे कष्टाचे पैसे वाया घालवलेत. माझ्या पतीने तुमच्यासाठी इतकं काही केलं होतं की तुम्ही प्रगती करू शकता, पण तुम्ही ते सगळं धुळीस मिळवलं आणि तुम्ही मला ते दुकान तुमच्या नावावर करायला सांगताय. पण मी कधीच ते दुकान तुमच्या नावावर करणार नाही आणि विकणार तर नाहीच नाही. माझ्या नवऱ्याने मला सगळ्या गोष्टींचा मालक बनवले, कारण सगळं काही तुमच्या नावावर असतं तर तुम्ही आत्तापर्यंत सगळं उधळून टाकलं असतं. काही झालं तरी मी ही मालमत्ता तुमच्या नावावर करणार नाही.
माझ्या नवऱ्याने जाण्याआधी सगळं माझ्या नावावर केलंय आणि ही सगळी मालमत्ता माझ्या नावावरच राहणार आहे. जोपर्यंत मी जिवंत आहे मी माझ्या नवऱ्याच्या प्रत्येक गोष्टीचं रक्षण करेन आणि किमान मी जिवंत असतानाच ते विकू देणार नाही. हे सगळं ऐकून मुलगा आणि सून खूप रागावले. त्यांनी त्यांच्या आईशी जोरदार भांडणंही केली, पण मालतीजी मान्य झाल्या नाहीत आणि त्यांनी कागदांवर अंगठ्याचा ठसा लावायला आईने स्पष्ट नकार दिला. तर मुलगा आणि सून खूप रागावले, म्हणाले, आई ते ठसा किंवा सही केली नाही तर मग काय होणार? त्यांना खूप चिंता वाटू लागली की पुढे काय करायचं. रात्री जेव्हा मालतीजी झोपायला गेल्या तेव्हा मुलगा आणि सूनच्या खोलीतून आवाज येत होता. ती पाहायला गेली ती चारही जण एका खोलीत बसून बोलत होती. आई जिवंत असताना आपण हे सगळं आपल्या नावावर केलं नाही तर तिच्या मृत्यूनंतर सगळं आपलं होईल. त्यासाठी आता आईला मारावं लागेल. तेव्हा चारही जण एकमेकांशी बोलत असताना मालतीजींना हे सगळं ऐकायला मिळालं. ते ऐकून ती घाबरून पळायला लागली, पण दाराबाहेर असलेल्या फुलदाणी तिच्या हातातून पडली. आवाज ऐकून मुलगा आणि सून बाहेर आले. त्यांच्या आईला पाहून त्यांनी तिला पकडलं. कुणीतरी तिच्या डोक्यावर हल्ला केला, कुणीतरी तिचे हातपाय बांधले. नंतर शेवटी तिचा गळा दाबून त्यांची आई मारली. मग त्या सर्व कागदपत्रांवर त्यांच्या आईचा अंगठ्याचा ठसा लावला गेला आणि काही रिकाम्या कागदांवरही अंगठा लावून नोंदणी केली. त्यांनी आधीच या घराचे कागदपत्रे घेतले होते, तयार करून ठेवले होते, पण तरीही ते विचार करू लागले, आता काय करायचं? या खुनाला साध्या मृत्यूमध्ये कसं बदलायचं, जेणेकरून कुणीही आपल्यावर संशय घेणार नाही. दोन्ही मुलांनी त्यांच्या आईला तिच्या खोलीतील पंख्याला लटकवले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी होईपर्यंत वाट पाहिली. सकाळ होताच ते ओढू लागले. लोक जमले आणि मुलं त्यांच्या आईला पाहून रडू लागली. वडिलांच्या मृत्यूने आईला इतका धक्का बसला की तिने आत्महत्या केली. जेव्हा मुलीला आईबद्दल हे सगळं कळलं तेव्हा ती परदेशातून लगेच देशात न्यायला निघाली. तिचे वडील आधीच हे जग सोडून गेले होते. आता तिच्याकडे तिच्या स्वार्थी भाऊ आणि बहिणींशिवाय भारतात कोणीच उरलं नव्हतं. घरी पोहोचता तिला कळलं की तिच्या आईचा मृतदेह स्मशानात नेला जात आहे. दोन्ही भाऊ आणि बहिणी कोमलला घरी येण्याची संधी देखील देऊ शकले नाही, म्हणून ती थेट स्मशानभूमीवर गेली. तिथे पोहोचल्यानंतर कोमल तिच्या आईला पाहून जोरजोरात रडू लागली आणि तिला पुन्हा पुन्हा उठवण्याचा प्रयत्न करत राहिली. आई, एकदा तरी उठ, माझ्याकडे बघ, माझ्याशी एकदा तरी बोल, असं म्हणत होती. तिचं हृदय तुटत होतं. अखेर या जगात तिच्यासाठी कोण उरलं होतं? एवढ्या गर्दीतही ती पूर्णपणे एकटी होती. तिला इतकं मोठं दुःख सहन होत नव्हतं. ती तिच्या आईला धरून जोरजोराने रडत होती. त्याच वेळी कोमलची नजर तिच्या आईच्या हातावर पडली, जिथे शाईचे डाग होते. जणू कोणीतरी तिचा अंगठा स्टॅम्पवर जोरात दाबून ठेवला आहे असं वाटत होतं. तिच्या आईच्या हातावरील त्या शाईच्या डागांकडे पाहून कोमलला खूप विचित्र वाटलं आणि ती आश्चर्यचकित झाली. मग ती मोठ्याने ओरडू लागली, नाही, माझ्या आईच्या मृतदेहाला कोणी हात लावणार नाही. जर कोणी माझ्या आईला जाळण्याचा प्रयत्न केला तर सावध राहा, असं म्हणत तिने तिच्या भावांच्या हातातील मशाल फेकून दिली आणि मृतदेह जाळण्यापासून रोखलं. हे सगळं पाहून सगळ्यांना धक्का बसला की ती असं का करत आहे. पण तिच्या भावांना कळलं होतं की ती असं का करत आहे आणि ते दोघेही शक्य तितक्या लवकर चितेला आग लावण्याचा प्रयत्न करू लागले. ते म्हणाले की कदाचित तिच्या आईच्या निधनाच्या दुःखामुळे तिचं मन अस्थिर झालं आहे, पण आईच्या आत्मेला शांती मिळावी म्हणून आपल्याला हे करावंच लागेल, असं सांगत ते त्यांच्या आईच्या चितेकडे गेले. आता कोमल तिच्या आईच्या चितेजवळ उभी राहिली आणि म्हणाली, जर कोणी आईची चिता जाळण्याचा प्रयत्न केला तर मला पण माझ्या आईसोबत जिवंत जाळलं जाईल. असं म्हणत कोमलने लगेचच पोलिसांना फोन केला. फोनवर पोलिसांशी बोलल्यानंतर कोमल तिच्या आईच्या चितेला मिठी मारून तिथेच उभी राहिली आणि रडू लागली. दरम्यान भावाने त्यांच्या आईच्या चितेला पेटवण्याचा खूप प्रयत्न केला, पण जेव्हा कोमलने गावकऱ्यांसमोर स्वतःला पेटवून देण्याची धमकी दिली तेव्हा सगळेजण थांबले. कोमलसाठी तो पुरेसा वेळ होता. दरम्यान पोलीसही तिथे पोहोचले. पोलीस तिथे पोहोचले आणि कोमलच्या आईच्या हातावर शाईचे डाग पाहिले. त्यांनाही मालतीजींच्या मुलांवर संशय आला. आता त्यांनी सगळ्यांना ताब्यात घेतलं आणि मालतीजींचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतर समजलं की आईचा मृत्यू गुदमरल्यामुळे झाला आहे, पण तिच्या मृत्यूपूर्वी खूप भांडण तिच्याबरोबर झालं होतं. कदाचित ही खरोखर आत्महत्या नसेल,
तर खून असू शकतो, कारण ती मरण्यापूर्वी मारहाणी झालेली पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टमध्ये स्पष्ट दिसत होतं. आईच्या डोक्यावर, हातावर आणि पायांवर जखमांचे ठसे होते. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये हे सगळं सिद्ध झालं तेव्हा ते सगळे खूप घाबरले. इथे कोमल तिच्या आईसाठी न्याय मिळवण्यासाठी पूर्णपणे तयार होती, पण तिचा भाऊ आणि वहिनी घाबरलेले होते. त्यांना वाटत होते की दिवसेंदिवस कोमल सत्य उघडण्यासाठी जवळ येत आहे. असं असताना ते काय करू शकतात हे त्यांना कळत नव्हतं. पण कोमल तिच्या भावाचं आणि वहिनींचं थेट नाव घेऊ शकत नव्हती, कारण तिथे तिला काही पुरावा नव्हता. आता ती घरी राहू लागली होती. अजून तिने परदेशात जायला सुरुवात केली नव्हती. तिने कॉलेजमधून 15 ते 20 दिवसांची सुट्टी घेतली होती आणि आईच्या खुणा लक्षात घेऊन तुरुंगात पाठवण्यासाठी पुरावा शोधत होती. सत्य शोधण्यासाठी इकडून तिकडे धावत होती. एक दिवस जेव्हा ती पोलीस स्टेशनवरून परत येत होती तेव्हा तिला तिच्या घराचा जुना नोकर दिसला, जो बाजारात चांगले कपडे परिधान करून फिरत होता. त्याला एवढ्या छान कपड्यात पाहून कोमल खोल विचारात पडली आणि त्या नोकराला विचारलं की तुझ्याकडे एवढे पैसे कुठून आले. तिच्या संशयाला खात्रीमध्ये बदलण्यासाठी तिने पोलिसांना फोन लावला आणि सगळं काही सांगितलं. पोलिसांनी त्यावर शंका न घेता त्याला ताब्यात घेतलं आणि थोडी जबरदस्तीने चौकशी केल्यानंतर त्याने सांगितलं की खरं तर ज्या रात्री मालतीजींच्या मुलांनी त्यांची हत्या केली त्याच रात्री हा नोकर त्यांच्या घरी होता आणि त्याने त्यांच्या आईची हत्या करताना पाहिलं होतं. जेव्हा ते त्यांच्या आईला मारून पंख्याला लटकत होते तेव्हा या नोकराने त्यांना पाहिलं होतं. त्यांनी त्याचं तोंड बंद करण्यासाठी, काही न सांगण्यासाठी त्याला काही पैसे दिले होते. जेव्हा त्या नोकराचा जबाब घेतला गेला तेव्हा कोमलने सगळं ऐकलं. हे सगळं ऐकून तिला खूप धक्का बसला. कोमलला राग आला आणि तिने आपल्या भावांना जोरदार फटकारलं. रागाच्या भरात तिने त्यांच्यावर हल्ला देखील केला. पण पोलिसांनी कोमलला त्यांच्यापासून दूर नेलं आणि म्हणाले, मॅडम तुम्ही विश्वास ठेवा, आम्ही त्यांना त्यांच्या कृत्याची नक्कीच शिक्षा देऊ. शेवटी कोमलचा भाऊ आणि वहिनी जेलमध्ये गेले. ते त्यांच्या चुकीची शिक्षा भोगत होते. आज ते चौघे तुरुंगवास भोगत आहे. आणि इकडे कोमलने दोन्ही दुकाने छान सांभाळली आणि दुकाने चालवायला 2 विश्वासू मुलांना नोकरी दिली. भावांच्या मुलांना बोर्डिंग शाळेत ठेवलं आणि ती परदेशात राहून शिक्षण पूर्ण केलं, कारण तिला 1 वर्षापेक्षा कमी अभ्यास बाकी होता. त्यामुळे तिने लवकरच आपला अभ्यास पूर्ण केला आणि परत भारतात आली. मग तिने भावाच्या मुलांना बोर्डिंग स्कूलमधून घरी आणलं. तिने आपल्या पालकांसाठी मुलगी होण्याचं पूर्ण कर्तव्य पार पाडलं होतं. तर मग मित्रमैत्रिणींनो, ही आजची हृदयस्पर्शी कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. कथा चांगली वाटली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.